मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दलची आणि पक्षाबद्दलची. सुप्रीम कोर्टामध्ये आज लढाई एकतर्फी झाल्याचं चित्र निर्माण झालं आणि आज अखेर गेल्या तब्बल 1 वर्षानंतर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या प्रकरणावरती आज सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत यांच्यासमोर ही सुनावणी संध्याकाळी पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. या दबदब्यामुळे शिंदे सेनेला मात्र राजकारणामध्ये घरघर लागणार का असा सवाल उत्साहितपणे विचारला जात असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती आणून ठेवल्याचं दिसतंय. शिवसेना वकील असणारे असीम सरोदे यांनी कालच या प्रकरणावरती आपली सगळ्यात मोठी भूमिका व्यक्त केली होती. या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा दमदार आणि शानदार विजय सुप्रीम कोर्टामध्ये होणार असून इथे ठाकरेंना अडवणं अशक्य असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटले होते. शिंदे सेनेला मात्र ही लढाई अजून पुढे अशाच प्रकारे चालत राहावी अशा प्रकारचं वर्तन वाटतंय. परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना, ठाकरेंच्या नेत्यांना असं वाटतंय की ही लढाई इथेच लवकरात लवकर संपून निकाल 100% लागावा अशी आशा होती. आणि आज मात्र सुप्रीम कोर्टामध्ये यावरती सुनावणी पार पडली आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक नाचलेत, आनंद व्यक्त केलाय, ठाकरेंचा आवाज गुमगुमलाय आणि हा ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष मात्र शिंदे गटाला मात्र त्यांच्या आनंदावरती विरजण आणणारा ठरणारा दिसून आलाय. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणायची की इथे आमचाच विजय होणार आहे. या ठिकाणी आम्ही पक्ष आणि चिन्ह आम्हाला राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांनी दिल्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील फटकारला असून तुम्ही निकाल दिलाच कसा याबद्दल आपण आपलं म्हणणं मांडावं असे थेट खडेबोल गेल्या सुनावणीमध्ये या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने सुनावले होते. यामुळे ही लढाई अर्ध्यावरच संपणार नाही तर ही लढाई उद्धव ठाकरेंच्या दिशेनं झुकलेली पाहायला मिळत होते आणि तशाच प्रकारचे चान्सेस देखील कपिल सिब्बल यांनी ओढवून आणले होते. एकंदरीत शिंदे सेनेची ही वाटचाल अतिशय केविलवाणी म्हणावं लागेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आमचीच आहे असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्वतःची करण्याचा प्रयत्न केला, पक्ष मीच स्थापन केला आहे असं म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र मित्रांनो, वारसाने हा पक्ष ठाकरेंना, विचाराने हा पक्ष ठाकरेंना, शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष ठाकरेंना जाणं खूप गरजेचं आहे असं महाराष्ट्र नव्हे तर देशातील तमाम नागरिकांना वाटतंय असं कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी दरम्यान आपलं म्हणणं योग्यरित्या मांडलं. आणि आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी यावरती सुनावणीवरती आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यामध्ये शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरील ही लढाई आता दररोज साधारणतः 3 ते 4 दिवस दुपारनंतर घेतली जाईल आणि लढाई शेवटपर्यंत संपवण्याच्या दृष्टीनं कार्य केलं जाईल असा महत्त्वपूर्ण निकाल देत त्यांनी शिवसेनेच्या निकालावरती आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये तारीख कोणती येते यावरती सुप्रीम कोर्ट संपूर्ण सुनावणी ऐकून आपला निकाल काय देतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी मात्र आजची लढाई इथे जिंकल्याचं प्रथमदर्शनी जाणून आलं. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती येणं हे जवळजवळ निश्चित बनलं आहे असं महाराष्ट्राला वाटतंय. आपणास देखील काय वाटतंय, शिवसेना कुणाची देखील आपण आपली कमेंट व्यक्त करा.
धन्यवाद.